देशभरात लोकसभा निकालांची उत्सुकता शिगेला। निकालासाठी उरले अवघे काही तास। मतमोजणीसाठी देशभरात यंत्रणा सज्ज। मतमोजणीसाठी स्ट्रॉंग रूममधनं काढल्या जाणाऱ्या ईव्हीएम मशीन्स बदलल्या जाण्याची काँग्रेसला शंका। स्ट्रॉंग रूमवरती नजर ठेवण्याची काँग्रेस नेतृत्वाची कार्यकर्त्यांना सूचना। चीनच्या सरकारी मीडियात मोदींच्या तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शक्यता। चीनसोबत मैत्रीसाठी मोदी प्रयत्न करतील असा ग्लोबल टाइम्सचा दावा। कन्याकुमारीतील ध्यानधारणेवर पंतप्रधान मोदींचा वर्तमानपत्रात लेख। साधनेनं विचारांना नवी उंची मिळाल्याची भावना। 2047 विकसित भारतासाठी रिफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्मचं विजन। मुंबई पदवीधर मतदारसंघातनं आज ठाकरे गटाचे अनिल परब अर्ज भरणार। आदित्य ठाकरे राहणार उपस्थित। दुपारी 12 वाजता नवी मुंबईच्या कोकण भवनात दाखल करणार अर्ज। भिवंडी भाजपमध्ये अंतर्गत वाद चव्हाट्यावर। आमदार किसन कथोरेंच्या हकालपट्टीची मागणी। माजी मंत्री जगन्नाथ पाटलांचं देवेंद्र फडणवीसांना पत्र। लोकसभेचं मतदान संपताच टोल दरामध्ये वाढ। आज मध्यरात्रीपासून टोल दरात 3 ते 5% वाढ। सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री। अमूल दुधाच्या किमतीत प्रति लिटर 2 रुपयांची वाढ। नवीन दर आजपासून लागू। दुधाच्या वाढलेल्या किमतींमुळे नागरिकांना फटका। अरुण गवळीच्या सुटकेविरोधात सुप्रीम कोर्टात सरकारची याचिका। आज सुनावणी। 2006च्या नियमानुसार गवळीच्या सुटकेला सरकारचं आव्हान। आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पश्चिम रेल्वेचा खोळंबा। बोरिवली स्थानकाजवळ तांत्रिक बिघाडामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत। प्रवाशांचा संताप। मान्सूनची दक्षिण कर्नाटक आणि आंध्र प्रदेशापर्यंत मजल। तामिळनाडूही व्यापला तर वेळेपूर्वीच मान्सून महाराष्ट्रातही येण्याची शक्यता। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।